मी माझ्या चॅनलवरती ब्रायडल सिरीजचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर मी 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. पहिलं ब्रायडल सिरीज पार्ट 1 मध्ये मी सांगितलेलं आहे की ब्रायडल कोणतं फेशियल यूज करू शकते, त्याच्यानंतर तुम्हाला ग्लो किती येईल त्याचे बेनिफिट्स सांगितले. त्याच्यानंतर पार्ट 2 मध्ये की ब्रायडलनी कसं मॉर्निंग स्किन केअर केलं पाहिजे, त्याच्यापासून तुम्हाला किती ग्लो येईल हे ऑल सांगितलेलं आहे. पार्ट 3 मध्ये मी हे सांगितलेलं आहे की ब्रायडल कोणतं फेशियल यूज करू शकतात आणि ते कोणत्या स्किन टाईपनुसार यूज करू शकतात हे ऑल मी सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला फेशियल सांगितलेलं आहे की ब्रायडल स्किन टाईपनुसार यूज करू शकतात, ते काय रिझल्ट देतं किंवा ते यूज केल्यानंतर तुम्हाला बेनिफिट्स काय भेटतो किंवा ग्लो तुम्हाला नॅचरल येईल किंवा तुमचे पोर्स टाईट होतील, ऑल डिटेल्स सांगणार आहे. तर फर्स्ट मी तुम्हाला ड्राय स्किनचं सांगते की तुम्ही जर ड्राय स्किन टाईपचे असाल तर तुम्ही हायड्रा फेशियल यूज करू शकता, गोल्ड फेशियल पण तुम्ही यूज करू शकता. देन हे यूज केल्यानंतर तुमचे पोर्स टाईट होतात आणि तुमच्या स्किनवर मेकअप एकदम स्मूथ बसतो आणि स्किन तुमची ब्राईट दिसते आणि तुमची स्किन हायड्रेट पण होते. सेकंड आहे ऑइली स्किन, त्यासाठी तुम्ही ऑक्झी फेशियल यूज करू शकता. त्याने तुमचे पोर्स टाईट पण होतात आणि तुमची स्किन ब्राईट दिसते. त्यानंतर थर्ड आहे सेन्सिटिव्ह स्किन, तुम्ही सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा ऑक्झी फेशियल यूज करू शकता अँड तुम्ही ते यूज केल्यानंतर तुमची स्किन ब्राईट होते, नॅचरली ग्लो येतो आणि तुमच्या स्किनवर मेकअप हा एकदम स्मूथली बसतो. त्यानंतर तुम्ही कॉम्बिनेशन स्किनसाठी तुम्ही डायमंड फेशियल यूज करू शकता. डायमंड फेशियलने ग्लो इतका सुंदर येतो की ज्याचं कॉम्बिनेशन स्किन आहे त्याला तर खूप म्हणजे त्याची स्किन इतकी छान वाटते की असं वाटतं की यार ही ब्राईट माझ्या का नशिबात नाही आहे, जे पाहतील ते. त्याच्यानंतर मला कमेंट्समध्ये आलं की मी आपल्या म्हणजे लग्ना अगोदर किती दिवस फेशियल स्टार्ट करायचं. तर पहिलं फेशियल हे लग्नाच्या 30 ते 25 दिवस अगोदर करायचं आणि सेकंड फेशियल हे लग्नाच्या 15 दिवस अगोदर करायचं आणि लास्टचं फायनल ब्रायडल फेशियल हे तुम्ही 3-4 दिवस अगोदर करायचं. त्यानंतर कोणतंही फेशियल करायचं नाही. कोणीही सजेस्ट करू द्या, तुम्ही फेशियल करायचं नाही. तर तुम्ही त्यानंतर 3 दिवसानंतर फेशियल झाल्यानंतर तुमचे 3 डेज मॅरिजसाठी राहतील. तर त्या दिवशी तुम्ही काहीच करायचं नाही, फक्त लग्नाच्या आदल्या दिवशी तुम्ही एक ओव्हरनाईट सीट मास्क यूज करा. बायोडासचं खूप छान ओव्हरनाईट सीट मास्क आहे, ते यूज केल्यानंतर तुम्ही सकाळी ग्लो पहा. यार असला ग्लो मी स्वतःचा कधी न पाहिला, असा ग्लो दिसतो. त्याच्यानंतर तुम्ही त्या दिवशी आईस कॉम्प्रेस करा, कारण तुमच्यावर मेकअप खूप छान बसेल. कमीत कमी 20 ते 30 सेकंद तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका, सनस्क्रीन लावा मेकअपच्या अगोदर. त्यानंतर तुमचा मेकअप खूप ग्लॉसी दिसणार आहे. या व्हिडिओमध्ये फेशियलबाबत ऑल डिटेल्स सांगितलेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा विसरू नका रिझल्ट कसा आहे तो.